रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सर्व सुखाचे आगरू बाप रखुमा देवीवरू. ज्ञानेश्वर माऊली हे मनरूपी सखी त्या माझ्या इष्टदेवेचे रूप आहे. मी पाहिले व मला सुख प्राप्त झाले. तो देव कोणी त्याला विठ्ठल म्हणते तर कोणी त्याला माधव म्हणते. माझा गतजन्माच्या सुकृत्यामुळे तो देव विठ्ठल मला आवडायला लागला. असा तो सर्व सुखांचे भांडार असलेला तो मला माझे आईवडिलांमुळे प्राप्त झाला असे माऊली म्हणतात. चिदानंद रूप चेतविते एक, एकपणे गुणागुणी दावी अनेक. आदि अंती गुण सर्वत्र निर्गुण, गुणासी अगुण भासतीना. कैसे झाले अरूपी गुणी गुणवृत्ती, सगुण पाहता अंतरले गती. बाप रखुमा देवीवरू विठ्ठल नंद नंदुनी. आदि अंतू एक पूर्ण सनातनो गे माय. चिदानंद स्वरूपाचा तो गुणांच्या मुळे अनेक रूपांनी दिसत आहे. आदि अंत गुणाने तो सर्वत्र निर्गुण रूपात आहे व त्यामुळे गुणच अगुण झालेले दिसतात. त्या निर्गुणाच्या ठायी हे गुण कसे दिसतात हे कळत नाही. हा व सगुणरूप पाहता धूममूड झाल्याने मनाची गती कशी खुंटते ते कळत नाही. तो नंदाचा नंदन नसून तो पूर्ण सनातन ब्रह्मच आहे असे माऊली सांगतात.